आली आली भाग्यलक्ष्मी. अगं खचलो होतो मी, उद्ध्वस्त झालो होतो. तिने सावरलंय मला, तिने सावरले इतके दिवस. पण मी काहीच केलं नाही. एक शब्द बोलू नकोस. तू कसं वागलेस माझ्याशी ते मला चांगलं माहिती आहे. त्या प्रताप बरोबर पळून जातानाचे व्हिडिओ मी माझ्या डोळ्यांनी बघितलेत. कामिनी काकू आणि सूर्याने मला ते क्लिपिंग दाखवलेत. अहो पण मी खरंच तसं काहीच केलं नाहीये. आई खोटं बोलताय. मी काय म्हणाली? मी खोटं बोलते? छोटू उस्ताद, बबली सापडली. का बोलतो? कुठे कुठे आहे माझी बबली? हे आहे, आपण बोलला होता ना बबली गावणार म्हणून. हे कुठे गावली? सर्वोदय हॉस्पिटल मध्ये. हॉस्पिटलात? छोटू उस्ताद ऍडमिट आहे तिकडे ती. वाटलं होतं संजयचं आणि चित्राचं लग्न झालं की सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल. पण कसलं काय, आपल्या चिरंजीवाने सगळी स्वप्न मातीला मिळवली. त्यातील आलं निघाली लगेच चित्राला घेऊन. आई अगं हो, पण ती काशी आली तरी काही फरक पडणार आहे का आता? हा, तशी ती संजयच्या मनातनं उतरलीच आहे. त्यामुळे आता हे सगळं. तू आता गप्प बस. काय तर म्हणे संजयच्या मनातून उतरली असेल. ती काशी कशी माहितीये ना तुला? भोळेपणाचा आव आणेल, रडेल, विनवण्या करेल आणि त्या संजयचं मन वळवून घेईल. अरे तुझे काय करून बसलास रे? तू विश्वास ठेवायच्या लायकीचाच राहिलेला नाहीये. हा सगळा तमाशा ना फक्त तुझ्यामुळे झालाय. काय झालं ते सांगूच नका. साहेब, एक बेकायदेशीर लग्न थांबवलं मी. काय सांगता काय? कुणाचं? संजय मोहिते साहेबांचं लग्न लागण्याच्या सुमाराला काशीबाई तिथे आल्या. तरी निर्दय माणसं तिला हकलून देऊन चित्रा नावाच्या एका मुलीशी लग्न लावायला बघत होते. अरे हा आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं तुम्हाला? आगाऊपणा? नाही काय? हा आगाऊपणा करून तुम्ही माझं नुकसान केलं. तुमचं नुकसान सर? अहो साळवी, त्या संजयने जर दुसरं लग्न केलं असतं ना तर त्याला अटक करायची धमकी देऊन त्याच्याकडून मला पैसे काढता आले असते. आता काय करणार? माझ्या बोलण्यातून जर यांना काही धागेदोडे सापडले आणि जर ही गोष्ट घरापर्यंत गेली तर यांच्या आणि चित्राच्या लग्नात उगाच माझ्यामुळे अपशकुन होईल. त्यापेक्षा मी शांत राहिलेलीच बरी. आई भिराई, मला क्षमा कर, पण या आजारपणाचं नाटक मला अजून थोडे दिवस करावं लागेल. जोपर्यंत मी बरी होत नाही तोपर्यंत मला काही बोलता येत नाही असंच भासवावं लागेल. आई भिराई, यांचं आणि चित्राचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे आणि यांना सुखी ठेव. कोणाला दोष देऊ मी? त्या काशीला की माझ्या नशिबाला? अगं तू स्वतःच्या नशिबाला का दोष देते? हे सगळं कोणामुळे घडतंय? त्या काशीमुळेच ना? काशी जर का संजयच्या आयुष्यात तेव्हा किंवा आत्ताही आली नसती तर संजयचं लग्न तुझ्याच बरोबर झालं असतं. म्हणजे पुन्हा संजय काशीचा होणार. तुझं खरं प्रेम आहे ना संजयवर? मग मी सांगते तुला, तुझं प्रेम तुलाच मिळणार. ती काशी असताना कसं शक्य आहे ते? आणि ती गेली तर आपण तिला काढायचंच नाही. का जाईल त्या घरातून? हा, कोण काढणार आहे तिला या घरातून? तिला या घरातून बाहेर काढणार संजय. तो ती त्या कामिनीची तर आपल्याला टच करते नाही. त्या भवानीचे हात उघडले ना तर नाही बाबा, काय दिवस या लोकांचा लफडा तुला सहन करावाच लागेल. तुझा मॅटर सेटल होत नाही तोपर्यंत. एकदा का आपला मॅटर सेटल झाला ना तर मग सगळ्यांना दाखव पब्लिक काय चीज आहे ती. आली आली भाग्यलक्ष्मी.